जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात शशांक आणि लता हगवणेला आज खेड कोर्टात हजर करणार। जेसीबी व्यवहारामध्ये प्रकाश शिळवंडे यांची 11,70,000ची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई। बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणची आज पोलीस कोठडी संपते। निलेश चव्हाणसह राजेंद्र आणि सुशील हगवणेला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। नेपाळ बॉर्डरवरून आरोपी निलेश चव्हाणला शिताफीनं ताब्यात घेतलंय। पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि टीमचं पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून गुन्हे शाखा पिंपरी चिंचवडच्या टीमचं अभिनंदन। विधान परिषद उपसभापती नीलम गोरेंच्या अध्यक्षतेत महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत बैठक। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर देखील उपस्थित राहणार। गेल्या अनेक दिवसांपासून महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर ज्यांनी सवाल उपस्थित केले अशांना बैठकीचं निमंत्रण। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार। राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करणार। शिष्टमंडळात अंधारे, किशोरी पेडणेकर, रोहिणी खडसे, वर्षा गायकवाड यांचा समावेश। निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख असा महायुतीत खेळ। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। महिला सबलीकरणाची भावना सरकारची कधीच नव्हती। भ्रष्टाचारासाठी बसलेलं अवकाळी सरकार, सपकाळांचा घणाघात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। मागील झालेल्या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल पुराव्यांची मागणी करण्यात आली होती। एलओसी क्रॉस करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलेल्या सुनीताची एनआयएचे अधिकारी चौकशी करणार। दरम्यान नागपूर पोलिसांना चौकशी दरम्यान सुनीतानं फारसं सहकार्य केलं नसल्याची माहिती। पाकिस्तानी हेर रवींद्र वर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी। रवींद्र वर्माला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून 5 जूनपर्यंत कोठडी। भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप। बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल। मुख्यमंत्र्यांशी संबंधित सोशल मीडियावर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप आयटी सेलनं दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। रणजित कासलेकडून कोर्टाबाहेर इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले अनिल पतंगे शरद पवारांची साथ सोडणार। पतंगे हाती घड्याळ बांधणार। 8 जूनला अजित पवार हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असतील, त्यावेळी पक्षप्रवेश सोहळा होईल। आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी। मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यस्मरणानिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन। गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेही उपस्थित राहणार। महाड आणि रायगडमधील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। अनंत गीतेंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भेटीचं आयोजन। उद्धव ठाकरेंचा निष्ठावानांना भावनिक संदेश। रायगड आपला बालेकिल्ला, तयारीला लागा। उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सल्ला। आज पुण्यामध्ये होणाऱ्या कृषी विभागाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाही। अनेकांच्या भुवया उंचावल्या। शरद पवार पुण्यात नसल्यानं त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण। कार्यक्रमासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निमंत्रण। परभणी जिल्ह्यामध्ये आमची स्वबळाची तयारी। भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंची मागणी। भुमरेंच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता। भंडारा जिल्हा दुग्ध संघाच्या निवडणुकीमध्ये दूध उत्पादक संघाच्या प्रमुख नेत्यांसह दोघांचे नामनिर्देशन अर्ज बाद, तर 68 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। यवतमाळमध्ये सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीनं शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेचं आयोजन। सरसकट पीक विमा, शेतीला मोफत वीज या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसची पदयात्रा। मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा। जुन्या पदाधिकाऱ्यांना वेळ दिला जात नसल्याची खेडेकरांची भावना। मनसेच्या वैभव खेडेकरांची फेसबुक पोस्ट चर्चेत। आपण राज ठाकरे यांची भक्ती केली, इतरांसारखं नाव वापरून व्यापार नाही केला, अशी स्पष्टोक्ती। हाकेंची पदवी बोगस असून मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी चुकीच्या पद्धतीनं नियुक्ती मिळवली। मिटकरींचा हाकेंवर आरोप। अमोल मिटकरींवर कार्यकर्ते अब्रू नुकसानीचा दावा करतील, पण तो फक्त 5 ते 10 रुपयांचा असेल। मिटकरींनी केलेल्या आरोपांनंतर हाकेंचा मिटकरींना खोचक टोला।
नांदेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात फूट शहराध्यक्षांकडून संताप व्यक्त. नवीन आलेले लोक जुन्या कार्यकर्त्यांना कुरघोडी करतात. शहराध्यक्ष घोगरे यांचा थेट आरोप. नांदेड शहराध्यक्षांचा झिरवळ भेटीवरून संताप. अंजली दमानियांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशीसाठी नोटीस. माजी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या तक्रारी प्रकरणी चौकशीसाठी समन्स. चौकशीला हजर न राहिल्यास अर्ज दप्तरी दाखल केला जाईल, विभागाचा इशारा. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यामध्ये तहसीलदार अनुपस्थित. नांदेडच्या किनवट दौऱ्यामध्ये तहसीलदार शारदा चोंडेकर गैरहजर. दौऱ्यात गैरहजेरी ही गंभीर बाब. जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया. तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. 6 जूनला किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 2000 पोलिसांसह 700 अधिकाऱ्यांचा बंदोबस्त. प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता शिस्तभंगाची नोटीस. ईमेल तसंच व्हॉट्सअपद्वारे नोटीस पाठवली जाणार. राज्य शासनाकडून त्याबाबतचं परिपत्रकही जारी. वॉटर टॅक्सी जेटीसाठी प्रस्ताव तयार करा. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंचे निर्देश. वॉटर टॅक्सीचा गेटवे ते नवी मुंबई प्रवासाचा वेळ सुमारे 40 मिनिटांचा असेल. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेवर एका रात्रीत 8 गर्डर्सची उभारणी. कापूरबावडी मेट्रो स्थानकामध्ये एकाच रात्रीत 8 यू गर्डर्स उभारण्याचं काम एमएमआरडीएकडून पूर्ण. ठाणे परिवहन सेवेचे बस स्टॉप्स गायब. ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी सचिन चव्हाणांचं परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन. लवकरात लवकर बस स्टॉप तयार करण्याची मागणी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 12%, मात्र पाणीसाठ्यात घट होत असली तरी महापालिकेकडून मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याची हमी. उद्या ठाण्यातील घोडबंदर रोड, समतानगर, वर्तकनगरमध्ये पाणी नसेल. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. पावसाळ्यापूर्वीची कामं करण्यासाठी वॉटर ब्लॉक. पवई तलावातून 10 दिवसांमध्ये 1450 मेट्रिक टन जलपर्णी काढली. पवई तलाव प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना. जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. मुंबई विभागातून 3 विद्यार्थी टॉप 10 मध्ये. रँक 3 माजिद हुसेन, रँक 4 पार्थ वर्तक आणि रँक 7 साहिल दे. 15 जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित. सर्वोच्च न्यायालयाचे नीट पीजी परीक्षा स्थगित करण्याचे आदेश. परीक्षेची नवीन तारीख केंद्रीय वैद्यकीय परीक्षा मंडळ लवकरच जाहीर करणार. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत 5 जूनपर्यंत वाढली. शालेय शिक्षण विभागाची माहिती. मिठी नदीतील गाळ उपसा घोटाळा प्रकरणी शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडियावरून व्यंगचित्रातून आदित्य ठाकरेंवर निशाणा. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलारांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. मेट्रो संबंधित मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. गर्दीच्या मेट्रो स्टेशनसाठी पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा. शेलारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. सध्या राज्यामध्ये 494 सक्रिय रुग्ण. मुंबईमध्ये 20 तर पुण्यामध्ये 17 नव्या रुग्णांची नोंद. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगानं वाढ. सक्रिय रुग्णांची संख्या 4000च्या जवळ. अवघ्या 24 तासात 203 नवीन रुग्ण आढळले. 4 जणांचा मृत्यू. मृतांचा आकडा 32वर. पालघर किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पालघर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पंचायत समितीच्या इमारतीवर झाड कोसळल्यानं मोठे नुकसान. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अहिल्यानगरच्या जामखेड आणि नगर शहरामध्ये गोळीबाराच्या घटना. जामखेडमध्ये लघुशंका करू नका असं म्हणत गोळीबार केला. या प्रकरणी 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. तर नगर शहरामध्ये वर्चस्वाच्या लढाईतून गोळीबार. 3घांना अटक. लातूरच्या उदगीरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडामध्ये फ्री स्टाईल हाणामारी. राजर्षी शाहू महाराज चौकातली घटना. दगडफेक झाल्यानं बाजारपेठेतील दुकानदारांनी दुकानं बंद केली. ठाण्यात 2 तरुणांमध्ये हाणामारी. 19 वर्षीय तरुणांची पाठीत वार करून हत्या. हल्लेखोर तरुण फरार. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. ओव्हरटेक करताना जीवावर बेतलं. ट्रकची धडक बसताच दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू. खिरडी परिसरात रात्रीच्या वेळी हा भीषण अपघात घडला. नियंत्रण सुटलेली कार थेट ट्रकवर आदळली. अपघाताचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर. अकोल्यामध्ये 60 वर्षीय माजी उपअभियंत्याची निर्घृण हत्या. आरोपी महेंद्र विश्वासराव पवार यानं छाती आणि डोक्यावर धारधार लोखंडी टिकासनं वार केले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. पोलिसांकडून तपास सुरू. हत्या जुना वादातून झाल्याची शक्यता. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांचा शिवसेनेतर्फे सत्कार. अंधेरीतील त्यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळा पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल शिवसेनेच्या वतीनं सन्मान.
ठाणेकरांसाठी मोठी बातमी. गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा आजपासून पुन्हा सुरू. प्रत्येक टोईंग व्हॅनवरती सीसीटीव्ही आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. चुकीचा पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई अधिक प्रभावीपणे होणार. मे महिन्यात पेट्रोल विक्रीमध्ये 9% वाढ तर डिझेलच्या मागणीमध्ये किरकोळ वाढ. पेट्रोलचा वापर 8.77% वाढून 37.6 लाख टनांवर. केंद्र सरकार 6 जून रोजी वक्फ पोर्टल अधिकृतपणे लॉन्च करणार. पुढील 6 महिन्यात देशातील सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी पोर्टलवर होणार. वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल पायरीवर मोठं पाऊल. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या सीमारक्षकांनी केलेल्या प्रशंसनीय कामामुळे प्रत्येक मुलाला बीएसएफचं नाव माहिती झालंय. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी आनंद व्यक्त केला. अयोध्येतील राममंदिराच्या शिखरावर सोन्याचा मुलामा दिलेलं शिखर बसवला. मंदिरामध्ये आज होणाऱ्या रामदरबाराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी हे करण्यात आलंय. राममंदिरातील दुसरी प्राणप्रतिष्ठा 3 ते 5 जून दरम्यान होणार. मंदिर आवारातील 8 मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा करणार. पहिल्या मजल्यावरील रामदरबार देखील खुला करणार. आज रामदरबाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा रामजन्मभूमी मंदिर रोषणाईनं उजळलं. वाराणसीमध्ये मियाझाकी आंब्यांची चर्चा. मियाझाकी आंब्यांची किंमत 1.5 ते 2.5 लाख रुपये प्रति किलो. पाकिस्तानचा पर्दाफाश करणारं शिष्टमंडळ देशात परतणार. संसदीय शिष्टमंडळ आजपासून भारतात परतण्यास सुरुवात. शिष्टमंडळ परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार. ऑपरेशन सिंधूर नंतर उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. पंतप्रधान मोदी 9 आणि 10 जूनला सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटणार. परदेशात गेलेल्या शिष्टमंडळाची पंतप्रधान मोदी भेट घेण्याची शक्यता. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ इजिप्तमध्ये कैरो येथील प्रतिनिधी सभागृहात इजिप्तच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे प्रमुख करीम दरविश आणि परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीच्या इतर सदस्यांसोबत बैठक घेतली. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ लंडनमध्ये यूकेच्या थिंक टँकशी चर्चा केली. बंगळुरूमध्ये तरुणीचा राडा. वाद झाल्यावर रिक्षाचालकांना चपलेनं मारहाण. गुन्हा दाखल झाल्यावर तरुणीला अक्कल आली. रिक्षाचालकाचे पाय धरत माफी मागितली. चित्तोडगड शहरामध्ये हॉटेलमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या. हल्लेखोरांनी तरुणावर 50 ते 60 गोळ्या झाडल्याची माहिती. आरोपींना अटक करण्याची मृत तरुणाच्या कुटुंबियांची मागणी. अमेरिकेतील कोलोराडो राज्यातील बोल्डर येथील एका मॉलमध्ये दहशतवादी हल्ला. 6 जण जखमी. हल्लेखोरांना फ्री पॅलेस्टाईन असा नारा देत हल्ला केल्याची माहिती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान S-400 ची क्षमता सिद्ध केल्यानंतर रशिया भारतासोबत हवाई संरक्षण चर्चा पुढे नेण्यास तयार. भारतातील रशियाचे उपराजदूत रोमन बाबुश्किन यांची माहिती. जिनेव्हा इथं नुकत्याच झालेल्या व्यापार शुल्क कराराचं अमेरिकेकडून उल्लंघन. चीनचा गंभीर आरोप. अमेरिकेनं AI चिप निर्यात नियंत्रण मार्गदर्शक तत्व लादून चीनला चिप डिझाईन सॉफ्टवेअरची विक्री थांबवून कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप. जम्मूमधील कटरा ते काश्मीर खोऱ्यातील बारामुल्लापर्यंत वंदे भारत ट्रेन धावणार. 6 जूनपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला व्हर्च्युअली हिरवा झेंडा दाखवतील. चीनमध्ये मुसळधार पाऊस. मोठ्या प्रमाणात घरांचंही नुकसान. 1800 नागरिकांचं स्थलांतर. सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानला अडचणी. हुसैनीवाला नदीचे सगळे दरवाजे बंद. कालवा विभागाचे उपविभागीय अधिकारी अभियंता राजेंदर पाल गोयल यांची माहिती. आसामच्या दिब्रुगडमध्ये बुरहिदिहिंग नदीच्या पातळीमध्ये वाढ. दिब्रुगडमधील अनेक गावं पाण्याखाली. पिकंही उद्ध्वस्त. सिक्कीमच्या लाचेन जिल्ह्यातील चाटेन इथं भूस्खलन. 4 जण किरकोळ जखमी तर 3 शूर जवानांचा मृत्यू. युरोपमधील सर्वात सक्रिय माउंट एटना ज्वालामुखीचा इटलीमध्ये उद्रेक. ज्वालामुखीतून धुराचे. बांगलादेशमध्ये 10, 100, 200 आणि 500च्या नवीन नोटा जारी. शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र नोटेवरून गायब. नवीन नोटा 1 जून 2025 पासून देशात लागू. आज पंजाब विरुद्ध बंगळुरू यांच्यात आयपीएलची अंतिम लढत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना रंगणार. यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार. आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी ऑपरेशन सिंदूरची थीम. संपूर्ण स्टेडियम तिरंगी दिव्यांनी सजवलं जाणार. गायक शंकर महादेवन यांची लाईव्ह कॉन्सर्टही असेल.